सुंदरसं घनदाट हिरवंगार जंगल होतं. त्यामध्ये राहत होती चिऊ आणि तिचं कुटुंब. ते असे 4 जण होते. रोज ते दाणे टिपायचे, खाण्याच्या शोधामध्ये या जंगलामध्ये जायचे, त्या जंगलामध्ये जायचे, गावामध्ये जायचे. असंच करत करत फिरत फिरत ते एकदा गावामध्ये एका घरामध्ये शिरले. त्या घरामध्ये एक बाई राहत होती. त्या सगळ्यांना तिथे जाऊन आश्चर्य होत होते. त्या बाईला चिऊला पाहून आणि कुटुंबाला पाहून खूप आश्चर्य वाटले. ती खूप प्रेमळ होती. त्यांना तिने खायला दिलं. त्यांनाही खूप छान वाटलं. त्यांना वाटलं ही बाई खूप प्रेमळ आहे. असंच मग ते रोजही जात होते. रोज ते जायचे 4 जण. रोज त्यांना ती बाई खाऊ घालायची. ती बाईही त्यांच्यावर खूप प्रेम करत होती आणि ती बाई त्यांनाही खूप आवडत होती. पण तिच्या नवऱ्याला आता हे काही सहन होत नव्हते. रोज पिलं यायचे, रोज इकडे तिकडे नाचायचे. ती बाई त्यांना खाऊ घालायची हे तिच्या नवऱ्याला सहन होत नव्हते. त्याला खूप राग यायचा. त्याला काही सुचेना आता काय करावं. त्याने घरामध्ये एकट्यामध्ये बसून विचार केला, यांचं काहीतरी करावंच लागतं. विचार करून करून शेवटी त्याने एका शिकाऱ्याला बोलवून घेतले. शिकाऱ्याशी हातमिळवणी केली आणि त्याला सांगितले असं असं करायचं आहे आणि त्या पिल्लांना पकडायचं आहे. रोजच्याप्रमाणे त्याने डाव साजला होता, पण पिल्लांना काही माहिती नव्हतं. रोजच्याप्रमाणे पिल्लं त्या घरामध्ये जायला गेली होती. उडत उडत ते दरवाजाजवळ आले. त्यांना काही माहीत नव्हतं की त्यांच्यासोबत होणार काय. घरामध्ये जातात शिकारी आला आणि शिकाऱ्याने त्याच्या अंगावर जाळं टाकण्याचा प्रयत्न केला. चिऊला माहिती नव्हते. अचानक त्यांच्या अंगावरती जाळे पडले. चिऊ आणि तिचं कुटुंब फार घाबरलेलं होतं, पण त्यांच्यात एकी होती म्हणून जिद्दही होती. त्यांनी ते जाळं घेऊनच बाहेर पडले. जाळ्यासकट ते पळून गेले. त्यानंतर शिकारी पकडेल या भीतीने ते खूप दूरवर निघून गेले. तात्पर्य एवढंच की कुटुंबामध्ये एकी असली की कुठल्याही संकटावरती सहज